हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर अपग्रेडिंग एंटायर लाईफ हे चॅलेंज किंवा ही जी जर्नी आहे ती मी स्टार्ट केली आहे आणि त्यासाठी लाईफच्या एक एरियावर मी वर्क करते आहे आणि त्या एरिया रिलेटेड ज्या काही हॅबिट्स असतील त्या लाईफमध्ये बिल्ड करण्याचा मी प्रयत्न करते आहे. तर होम आणि ॲपिरन्स या एरियावर मी वर्क केलं आणि त्यानंतर मी वर्क करणार आहे नेक्स्ट लाईफ एरियावर. तर मला माझी लाईफ अपग्रेड करायची म्हणजे काय, तर मला प्रोडक्टिव्ह व्हायचं आहे. मला ज्या गोष्टी कराव्याशा वाटत आहेत त्या खरंच करायच्या आहे. कारण बऱ्याचदा आपली इच्छा असते, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या असतात, पण आपल्यातला जो आळस असेल किंवा जे डिस्ट्रॅक्शन्स असतील त्याच्यामुळे आपल्याला जे करायचं असतं ना ते सुद्धा आपण करत नाही. आणि या सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शनचं काम करतं ते म्हणजे आपल्या हातातली छोटीशी गोष्ट, आपला मोबाईल, आपला फोन. तर ज्या नेक्स्ट एरियावर मी वर्क करणार आहे तो एरिया म्हणजे मोबाईल. ओके, तर मोबाईलला मी लाईफ एरियामध्ये इन्क्लूड करावं की नाही ते मला कळत नव्हतं. कारण जनरली आपण हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या लाईफ एरियामध्ये डिवाईड केलेल्या असतात. पण सध्या आत्ताच्या काळात मोबाईलसुद्धा आपला अविभाज्य घटक झालेला आहे, खूप जवळचा तो झालेला आहे. तर आपल्या हातातल्या या छोट्याशा गोष्टीचा आपल्या लाईफवर खूप मोठा इम्पॅक्ट होतो आणि नक्कीच त्याचा चांगला इम्पॅक्ट, चांगला यूज तर आहेच. पण बऱ्याचदा असंही होतं की आपले खूप सारे काम पेंडिंग असतात आणि तरीसुद्धा आपण रील्स आणि शॉर्ट स्क्रोल करत बसतो आणि आपला टाईम जो आहे तो वेस्ट करतो. कारण आपल्या मोबाईलमध्ये असे खूप सारे ॲप्स आहेत ज्यांचा अल्गोरिथमच अशा प्रकारे सेट असतो की जे आपल्याला जास्तीत जास्त हुक ठेवतील, एंगेज ठेवतील आणि आपण एंगेज होतो आणि माइंडलेसली स्क्रोल करत बसतो. जिथं जाऊ, ज्या रूममध्ये जाऊ त्या रूममध्ये मोबाईल आपल्यासोबत ठेवणं, जेवताना मोबाईल बघणं, झोपण्याआधी मोबाईल बघणं, उठल्या मोबाईल बघणं, जर असं आपण करत असतो तर नक्कीच आपण मोबाईल ॲडिक्ट आहोत. सतत मोबाईल वापरल्याने शारीरिक, मानसिक जे परिणाम आहेत किंवा जे दुष्परिणाम जे आहेत ते सुद्धा आपल्याला जाणवत असतील. जसं की पुरेशी झोप न होणं, डोळ्यांवर ताण येणं, स्ट्रेस, अँझायटी वाढणं, अशा साऱ्या गोष्टी. जेव्हा आपण माइंडलेसली स्क्रोल करत असतो ना तेव्हा आपण खूप साऱ्या प्लॅटफॉर्मवरून खूप सारी इरिलेव्हंट जी इन्फॉर्मेशन असते ना ती आपण कन्झ्युम करत असतो आणि त्यामुळेच आपला स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, अँशियसनेस वाढतो. आणि म्हणूनच मोबाईल या एरियावर वर्क करणं आपली प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करण्यासाठी, आपला अँशियसनेस कमी करण्यासाठी गरजेचं आहे. तर फोन रिलेटेड काही नियम मी स्वतःला लावून घेणार आहे, पण त्याआधी मी माझ्या फोनला करणार आहे डिक्लटर आणि ऑर्गनाईज. कारण क्लटर फ्री फोन फॉर क्लटर फ्री माइंड. त्यासाठी सगळ्यात आधी जे अनयूज्ड ॲप्स आहेत ते डिलीट करायचे आणि उरलेले जे आहेत त्यांना नीट अरेंज करायचं. जसं की पेमेंटचे ॲप एका पेजवर, शॉपिंगचे ॲप एका पेजवर, सोशल मीडियाचे ॲप एका पेजवर आणि त्या ॲपला अपडेट करायचं. ओके, तर नेक्स्ट म्हणजे जे फोटोज किंवा जे व्हिडिओज आहेत जे आपल्याला लागणार नाही आहेत तर त्यांना डिलीट करायचं आणि ज्यांना सेव्ह करावं वाटते त्यांना पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्हमध्ये आपण ट्रान्सफर करायचं. तर आता नेक्स्ट म्हणजे फोनला थोडं ग्लो अप देण्यासाठी आपण वॉलपेपर चेंज करू शकतो. पण ते वॉलपेपर जे सिलेक्ट करू तर ते सिलेक्ट करताना पीस इंड्यूस करणारं वॉलपेपर आपण सिलेक्ट करायचं आणि सेट करायचं आहे. आणि जी आपली मेन स्क्रीन आहे तर ती शक्यतो त्याच्यात जास्त ॲप ठेवायची नाही आहे. ओके, तर फक्त डायलर आणि कॅमेरा यासारखं पण ठेवू शकतो आणि क्लॉक विजिट. ओके, तर फोन डिक्लटर केल्यानंतर, ग्लो अप दिल्यानंतर फोनला प्रोडक्टिव्हिटी टूल बनवण्यासाठी आपण काय करू शकतो. एक म्हणजे नोटिफिकेशन जे आहेत ते ऑफ करायचं आहे, ज्यामुळे परत नोटिफिकेशन आल्यावर आपण आपला मोबाईल हातात घेणार नाही. दुसरं म्हणजे मेन स्क्रीनच्या नेक्स्ट पेजवर आपण कॅलेंडरचं विजेट यूज करू शकतो, जेणेकरून सगळंच आपल्याला आपल्या डोक्यात ठेवायची गरज नाही, तिथं आपण पिन करू शकतो. आणि त्याचबरोबर आपला स्क्रीन टाईम नक्की किती होतं यासाठी एक स्क्रीन टाईमचा जो विजेट आहे तो सुद्धा आपण यूज करू शकतो, जेणेकरून आपला स्क्रीन टाईम केवढा होतं हे आपल्या डोळ्यासमोर राहील. तर अशा पद्धतीने माझा मोबाईल सेट झाल्यावर नाव इट्स टाईम टू सेट सम रूल्स. ओके, तर माझा सध्याचा जो स्क्रीन टाईम आहे तो 5 to 7 आवर्स एवढा आहे आणि तो खूप जास्त आहे आणि तोच मला लिमिट करायचा आहे. आणि 5 to 7 आवर्सचा जो स्क्रीन टाईम आहे त्याला मला 3 to 4 आवर्सपर्यंत आणायचं आहे. तर हा चेंज मला लाईफमध्ये करायचं आहे. दुसरं म्हणजे रात्री रिलॅक्स व्हायला आपण मोबाईल हातात घेतो आणि ते स्क्रोल करता 1-2 होतात रात्रीचे आणि नंतर मग आपल्याला रिग्रेट होतो, पुरेशी झोप होत नाही आणि मग चिडचिड वगैरे आपली होते. ओके, तर ते टाळण्यासाठी आणि चांगली सवय लावण्यासाठी काही रूल्स मी स्वतःसाठी सेट करणार आहे. ते म्हणजे मोबाईल रात्री झोपताना मोबाईल सोबत न ठेवता थोडं अंतरावर तो ठेवायचा आहे आणि झोपण्या अगोदर किमान अर्धा तास ते 1 तास मला तो झोपण्याआधीच तो जमा करायचा आहे. हा रूल मला माझ्यासाठी सेट करायचा. सकाळी पण उठल्या मोबाईल चेक न करता सगळे कामं आपटली की मग मोबाईल मला चेक करायचं आहे. ओके, तर फर्स्ट स्क्रीन टाईम 3 to 4 आवर करणं. सेकंड म्हणजे झोपण्याआधी 1 ते अर्धा तास आधी मोबाईल यूज न करणं आणि थर्ड म्हणजे सकाळी स्क्रोल न करणं. ह्या तिघी गोष्टी लाईफमध्ये ॲड करायच्या आहेत आणि मोबाईल ॲडिक्शनपासून मला वाचायचं आहे. सध्या मी 3 to 4 आवर वर्ष झाली, पण फ्युचरमध्ये याच्याहूनही कमी करण्याचा, स्क्रीन टाईम कमी करण्याचा मी प्रयत्न करेन.
तर स्क्रीन टाईम लिमिट करण्याचा सगळ्यात मोठा फायदा अजून मला एक होणार आहे ॲज अ पॅरेंट, तो म्हणजे की जसं मी करेल तसं माझं बाळही करेल. आणि जर मी जास्त मोबाईल बघेल तर बाळही तेच करणार. जर माझ्या बाळाने पुस्तकं वाचावी, खेळावं असं वाटत असेल तर मलाही जास्तीत जास्त खेळावं लागेल, जास्तीत जास्त बुक्स वाचावे लागतील. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये आणून माझा वेस्ट होणारा जो टाईम आहे तो वाचणार आहे. आणि नक्कीच माझी छान झोपही होणार आहे. रात्रीचे 2-2 वाजणार नाहीत मला झोपायला. ओके, तर बस आजच्या व्हिडिओत एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.